ठाण्यात मराठी भाषेत प्रवाशांशी संवाद साधता न येणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई सुरू केली आहे। परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार ही मोहीम राबवण्यात येत असून गुरुवारी सकाळी 10:30 वाजल्यापासून 4 पथकांनी तपासणी सुरू केली। ठाणे स्थानक, माजिवडा, वागळे एस्टेट आणि खोपट बस स्थानक परिसरात रिक्षाचालकांची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान चालकांशी मराठीत संवाद साधला गेला। मराठीत व्यवस्थित संवाद साधणाऱ्या चालकांना यावेळेस सोडून देण्यात आलं। मात्र मराठी बोलता न येणाऱ्या चालकांना नोटीस देऊन महिनाभरात मराठी शिकण्यासाठी मुदत देण्यात आली आहे। यापूर्वी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती। त्यासाठी विशेष मराठी भाषा प्रशिक्षण अभियान देखील राबवण्यात आलं होतं। आजपासून ठाण्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कारवाईला सुरुवात करत आहोत, ज्यामध्ये आम्ही प्रत्येक रिक्षा थांबवतोय। त्या रिक्षा चालकाचं लायसन्स आम्ही तपासतो आहोत। त्या लायसन्स मध्ये त्याचं जे नाव असेल, जे महाराष्ट्रीयन आहेत त्यांचा तर काहीच प्रश्न नाही आहे, आणि जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत त्यांना आम्ही काही प्रश्न विचारतो आहोत, आणि जेणेकरून आम्हाला कळेल की त्यांना मराठी भाषेचं ज्ञान किती आहे आणि त्यांना जे जुजबी मराठी ज्ञान आवश्यक आहे ते आहे का, की ते प्रवाशांशी मराठीतून बोलू शकतात का, आणि त्याप्रमाणे आता आमची कारवाई चालू आहे आणि आम्ही त्यांना नोटीस देतो ज्यांना येत नाही.